मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, जरांगे भुजबळ यांनाही बोलवावं, बैठकीमध्ये एकवाक्यता ठेवण्यास आमचं सहकार्य, शरद पवारांची भूमिका। आरक्षणाबाबत शरद पवारांशी माझी चर्चा, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे करता येईल ते करणार, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। 50% आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे, केंद्राने भूमिका घेतली तर आमची समन्वयाची भूमिका, शरद पवार यांच्याकडून स्पष्ट। पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखं नाही, मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांचे संकेत, ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं। राज्यामध्ये महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार, अजितदादा महाविकास आघाडीमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, जयंत पाटील यांचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसे आक्रमक, विदर्भ दौऱ्यामध्ये ताफा अडवल्यास तिथे चोप देणार, मनसैनिकांचा इशारा। कारण नसताना राज ठाकरेंनी 2-3 वेळा माझं नाव का घेतलं माहित नाही, मी त्या रस्त्याने कधी जात नाही, महाराष्ट्र मलाही थोडाफार कळतो, शरद पवार यांची टीका। महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका, तुमच्या काळजीपोटी सांगतोय, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, तर दाखवली ती चुणूक पुरेशी, आता सगळं थांबवा, मनसैनिकांनाही आवाहन। बाळासाहेबांच्या मुलाला काय धमक्या देता, अब्दालीला धमक्या द्या, 3 महिन्यानंतर आमचं सरकार आल्यावर बघून घेऊ, संजय राऊतांचं राज ठाकरेंना आव्हान। महाविकास आघाडीच्या काळामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न, योग्य वेळी मी सविस्तर बोलणार, परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री शिंदेंचेही आरोप। वक्फ बोर्डावरून मातोश्रीच्या बाहेर आंदोलन करणारे सुपारीबाज, मुख्यमंत्री शिंदेंचे, अकबर सय्यद, सलमान शेख कोणासोबत आहेत ते बघा, फोटो दाखवत संजय राऊतांचा शिंदेंवर आरोप। माझे अनेकांसोबत फोटो, राऊत फोटो दाखवून विषय बदलत आहेत, ठाकरे गटाला मतदान केलं मग भेटायला जाऊ शकत नाही का, फोटो दाखवत अकबर सय्यद यांचा सवाल। सुपारी गँग वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसली आहे, भाडोत्री आणून आमचा तमाशा करतात, आम्ही तुमचा तमाशा करू, संजय राऊतांचा इशारा। संजय राऊत तमाशावाला, कधी मातोश्री तर कधी सिल्वर ओकवर नाचतो, नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, भाजपमधील वरिष्ठांचं मत, सर्वेक्षण अहवालाच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार, सूत्रांची माहिती। सांगाल त्या ठिकाणी म्हणाल त्या चॅनलवर मी तुमच्या उत्पन्न स्रोतावर चर्चा करायला तयार, फक्त चर्चा सत्रातून पळून जायचं नाही, सूरज चव्हाण यांचं अंजली दमानियांना प्रति आव्हान। केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीच्या बैठकीत संभाजीराजे आक्रमक, पुनर्बांधणीमध्ये कमिशनचा घोळ झाल्यास आधी मी तुमच्या अंगावर येईन, हसन मुश्रीफांकडे पाहत संभाजीराजे आक्रमक। आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1,500 रुपये परत घेणार, अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांचं वक्तव्य। जीवाला धोका असल्याचं सहकार्यांनी सांगितलं, पण बहिणींच्या राखीचं सुरक्षा कवच माझी रक्षा करेल, बहिणींचे आशीर्वाद असेपर्यंत काही होणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। निळं जॅकेट घातलं म्हणून महिला तुमच्याकडे आकर्षित होतील का, अजित पवारांच्या पिंक जॅकेटवरून शरद पवारांचा टोला। महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित, 20 ऑगस्टला अंबाबाईचं दर्शन घेऊन 3ही पक्षांचे प्रमुख फॉर्म्युल्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता, उदय सामंत यांची माहिती। महायुतीमध्ये भाजपने किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार फडणवीसांना, कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती। छगन भुजबळ यांना सर्व फडणवीसांनी शिकवलंय, भुजबळांना आम्ही गंभीरतेने घेत नाही, मनोज जरांगे यांची टीका। नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी पुन्हा रडारवर, ईडीकडून पुन्हा राहुल गांधींना समन्स पाठवण्याची तयारी सुरू।